वंशचे पप्पा ना असले जुगाड करतात ना, ते तुम्हाला दाखवतेच पुढे काय आहे ते. आता ब्रश केला मस्तपैकी आणि अंघोळ करून घेतली पटकन, कारण की उशीर होईल तर पटपट गॅस पुसून घेतला. हा फुगा ना यात्रेतून आणला होता वंशसाठी आणि त्याला होती लाईटिंग. वंशचे पप्पा म्हणले असं पण खराब होऊन जाणारच आहे, तर मी तर तुला देवघराला लाईटिंग बसवून देतो. ह्यांचं डोकं एवढं काम कसं करते की मला हेच कळत नाही. मग मी मस्त अशी पूजा करून घेतली आणि वंशच्या पप्पाने काम करून दिलं. त्या गोष्टीत ना वंशचे पप्पा लय जुगाडू आहेत बरं का. कोणती पण गोष्ट राहू 1 मिनिटात करून देतात, पण तसं माझं तर डोकं कोणत्या गोष्टीत चलत नाही. आणि तर मी चपाती भाजी बनवणार होते भेंडीची, आणि आता म्हणत असताना शिमला कसं काय बनवायली. तसं भेंडीची भाजी आमच्यात किती पण राहू पुरतच नाही बरं का आमच्या साहेबांना, वंश साहेबांना बरं का, कारण की त्यांना भेंडीची भाजी लय आवडते. म्हणूनच भरलेली शिमला मिरची केली, इकडे भेंडी भाजायचं काम करायला लागले होते. आणि वंश पप्पा आज जाणार होते ट्रिपला, म्हणूनच गडबड चालू होती. पटपट पटपट स्वयंपाक करून घ्यावा म्हणलं, कारण की पुन्हा आता ऊन पण होईल. वंश पप्पा ड्युटीला निघालेले आहेत. नेहमी एकच गोष्ट देवाला मागत जावं म्हणते, सुखरूप न्या आणि सुखरूप आणा. वंशचा लाड केला आणि ते ड्युटीला निघाले होते. मी आईकडे जाणारच होते, पण वंश लवकर झोपल्यामुळे मी काही स्वयंपाक पण बनवला नाही. माझा मूड पण नव्हता आज स्वयंपाक बनवायचा. तर आजीनं मला मस्त असं जेवायला दिलं होतं आणि तीच मी जेवण करून घेतलं, कारण की वंश तर आज झोपलाच होता लवकर.